अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र। मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र। लवकरच येत आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर लोक आपले सगळे सेवेकरी, कोणी 21 दिवसांची सेवा रुजू केली असेल, कोणी 11 दिवसाची, तर कोणाकोणाच्या घरी गुरुचरित्राचं पारायण देखील सुरू असेल। पण ज्यांच्या घरी अजून सुरू नाहीये त्यांना गुरुपौर्णिमा या सप्ताह काळामध्ये तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल, गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या महाराजांच्या चरणी स्वामींच्या चरणी सेवा रुजू करायची असेल, गुरुचरित्राच्या पोथीचं पारायण करायचं असेल, तर ते कसं करायचं, कोणी करायचं, त्याच पद्धतीने त्याचे नियम ठीक आहे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, गुरुचरित्राचं पारायण करणं किंवा ते मनात येणं याला देखील भाग्य लागतं, महाराजांची इच्छा लागते। महाराजांच्या इच्छेशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाहीये। किंवा तुमच्या मनामध्ये सतत येताना गुरुचरित्राचं पारायण करावं करावं करावं, पण भीतीपोटी तुम्ही करत नाही। पण अशा वेळेस गुरुचरित्राचं पारायण करायला तुमच्या मनात येतं तर समजून जा की महाराजांची इच्छा आहे की तू एकदा तुझ्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करून बघ, तू सगळ्या संकटातून मुक्त होशील। त्यामुळे आपण एकदा आपल्या मनासारखं येते ना, तो संकेत आहे असं ओळखायचं, कारण महाराज आपल्याला दरवेळेस वेळोवेळी पदोपदी आपल्याला संकेत देत असतात। आणि जर तुमच्या मनात वारंवार येत असेल की गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरात व्हावं, तर महाराजांची इच्छा आहे असं समजायचं आणि गुरुचरित्राचं पारायण करायला घ्यायचं आहे। गुरुचरित्राचं पारायण गुरुपौर्णिमा या सप्ताह काळामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर 4 जुलै ते 10 जुलै, 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, 4 जुलै ते 10 जुलै असं 7 दिवसाचं तुम्हाला साप्ताहिक पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे। आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये देखील गुरुचरित्राचं पारायण होईल। जर नाव नोंदणी सुरू असेल तर आवर्जून तुम्ही सामूहिक पारायणामध्ये देखील तुम्ही आवर्जून सहभाग घ्या। घरामध्ये करायचं असेल तर घरामध्ये करा, कारण वेळेअभावी किंवा काही कारणास्तव आपण लहान बाळ असतं, घरात वृद्ध असतात, अशामुळे आपण घराच्या बाहेर पडू शकत नाही। अशा वेळेस आपण घरात करतो। पण तुम्हाला जर वेळ असेल, मठात जायला तुमच्या जवळपास मठ असेल व तुम्हाला मठात जाण्याची इच्छा असेल, तिथे सामूहिक पारायण करण्याची इच्छा असेल तर आवर्जून सामूहिक पारायणामध्ये भाग घ्या। कारण काय होतं माहिती आहे का, आपण ज्यावेळेस घरामध्ये पारायण करतो तर एक पारायण होतं, पण ज्यावेळेस आपण मठामध्ये पारायण करतो त्यावेळेस आपल्याला अनंतपटीचं फळ मिळत असतं। आपल्याला जेवढे पारायणाला बसलेले आहेत लोक त्या सगळ्यांचं पुण्य मिळत असतं, म्हणजे अनंतपटीचं फळ मिळतं आपल्याला। आणि एकाऐवजी अनंतपटीचे पारायण केलेल्याचं फळ आपल्याला मिळत असतं। त्यामुळे जवळपासच्या जर तुम्हाला मठात जाणं शक्य असेल किंवा तिथे जाऊन सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून गुरुचरित्राचं पारायण तिथे जाऊन करायचं आहे। बघा, गुरुचरित्र हा ग्रंथ महिलांनी वाचावा का, असा प्रत्येक वेळेस प्रश्न येत असतो की गुरुचरित्र हा ग्रंथ महिलांनी वाचावा का। तर बघा, जो मूळ ग्रंथ आहे मोठा तो महिलांनी वाचायचा नाहीये, कारण त्याच्यात वेदाक्षरांचा उल्लेख आलेला आहे आणि गुरुचरित्राला 5वा वेद मानलेला गेलेला आहे। त्यामुळे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रत्येक महिला सेवेकऱ्यांनी देखील गुरुचरित्राचं पारायण करावं यासाठी दिंडोरी प्रणित केंद्र हा गुरुचरित्र ग्रंथ त्यांनी काढलेला आहे। तो ग्रंथ म्हणजे हा बघा, हा ग्रंथ आहे। तो ग्रंथ तुम्हाला पठण करायचा आहे। हा महिलांनी वाचला तर चालतो। आणि बघा, मूळ ग्रंथ खूप मोठा आहे आणि हा ग्रंथ परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्यासाठी दिलेला आहे। त्यामुळे तुमच्या जवळपास दिंडोरी पर्यंत केंद्र असेल तर तिथे जायचं आहे आणि हा गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला तिथून घेऊन यायचा आहे। बघा, याच्यामध्ये तुमच्या जीवनात ज्या काही संकट असतील किंवा जी काही तुम्ही त्रास भोगत असाल त्या सगळ्या त्रासातून दुःखातून तुम्हाला मुक्तता मिळते या गुरुचरित्राच्या फक्त पारायणामुळे। त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा पारायण करायचं आहे। जर गुरुचरित्राचं पारायण तुम्ही निष्ठापूर्वक शुद्ध अंतःकरणापासून केलं तर अनुभूतीचा साक्षात्कार होतो। हे या ग्रंथाचे खूप खूप मोठे असे वैशिष्ट्य आहे। दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारचे शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, त्याच प्रकारे जारण मारण भानामती इत्यादींनी ग्रासलेल्यांना, त्याच प्रकारे पितृदोष असलेल्यांना प्रत्येकाने हे गुरुचरित्राचं पारायण पठण करायचं आहे। हा ग्रंथ जर पठण केला तर या सगळ्या संकटातून, या सगळ्या दुःखातून तुम्हाला नक्कीच बाहेर पडण्याचा मार्ग महाराज स्वतः दाखवतात। आणि गुरुचरित्राचं पारायण आपण स्वतः करणारे कोणच नाहीये, महाराज स्वतः आपल्याकडून हे पारायण करून घेत असतात। तुम्ही इतके मोठे पण नाहीये की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण तुमच्या हातून घडेल, पण महाराज तुमच्या हातातून घडवतात आणि तुम्ही संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण देखील करू शकता। आता बघा, गुरुचरित्राचं पारायण हे 4 जुलै पासून करायचं आहे आपल्याला। 4 जुलै ते 10 जुलै पर्यंत गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। तर त्याची मांडणी कशी करायची, तुम्हाला जिथे कुठे गुरुचरित्राची मांडणी करायची आहे, मांडणी ती जागा स्वच्छ करायची आहे। जर तुमच्या घरामध्ये जाळमाड असेल तर ते अगोदर थोडंसं काढून घ्या, थोडंसं घर वरच्यावर झाडून घ्या
आणि ज्या दिवशी मांडणी म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला मठामध्ये महाराजांना एक नारळ खडीसाखर फूल घेऊन जायचं आहे. महाराजांना सांगायचं आहे की उद्यापासून मी गुरुचरित्राच्या पारायणाला या कारणासाठी किंवा गुरुपौर्णिमा आहे, गुरुसाठी आपल्या कधीतरी काहीतरी करायचं, उद्यापासून मी गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करत आहे, ही सेवा मी तुमच्या चरणी रुजू करत आहे असं महाराजांना सांगायचं आहे. आणि या पारायणाच्या वेळेस दत्त महाराज, स्वामी महाराज तुम्ही स्वतः साक्षात तिथे उपस्थित राहा अशी त्यांना महाराजांना आमंत्रण देऊन यायचं घरी आहे. बघा, ते झाल्यानंतर आदल्या दिवशीच 4 कुत्रे व 1 गाय, 4 कुत्रे व 1 गायला पोळीचा नैवेद्य तुम्हाला द्यायचा आहे, आवर्जून द्यायचा आहे. 4 कुत्रे व 1 गायला तुम्हाला पोळीचा नैवेद्य द्यायचा आहे. हे देखील करणं तितकंच महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने बघा, गुरुचरित्राच्या पारायणाची मांडणी जिथे करणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता घर तुम्ही झाडणार, लादी वगैरे पुसून घेणार तुम्ही, पण जिथे मांडणी करणार आहात तिथे गोमूत्र शिंपडायचं आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू थोडेसे अक्षर टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणीला करायची असेल तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण तुमच्या घरात करायचं आहे, महाराजांचा, दत्त महाराजांचा फोटो, मूर्ती असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्तीच नसेल किंवा दत्त महाराजांची, दोन्हीपैकी काहीच नाहीये तुमच्या घरात, तर महाराजांची मूर्ती किंवा फोटो आणण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने पाटावरती त्यांना स्थानापन्न करायचं आहे, अभिषेक घालायचा आहे. एक कलश ठेवायचा आहे, तुम्हाला नारळ ठेवायचा आहे. तुम्हाला आता मी स्क्रीनवरती दाखवण्याचा देखील प्रयत्न करते कशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. नंतर तुम्हाला आपली जी पोथी आहे त्याच्यासाठी एक सेपरेट पाठ ठेवायचा आहे. म्हणजे कसं, ती पोथीची जी जागा आहे ती हलणार नाही, फक्त वाचण्यासाठी आपण ती पोथी उघडणार आहोत. गुरुचरित्राचा हा ग्रंथ सारखा हलवायचा नाही, त्याची जागा हलवायची नाही, पोथी हलणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. बघा, ज्यावेळेस आपण पठण करणार आहोत त्यावेळेस पोथी हलणार आहे, मान्य आहे, पण गुरुचरित्राच्या पोथीला जो पाठ मांडलेला आहे तो हलता कामा नये एवढी एक दक्षता घ्यायची आहे तुम्हाला. आणि समय वगैरे लावायचे आहे, धूपदीप अगरबत्ती लावायची आहे. आणि तुम्हाला बघा, तुम्ही शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर करण्याचा प्रयत्न करा. ब्रह्ममुहूर्तावर केलेलं पारायण अतिशय फलदायी असतं. आता ताई आम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती होणार नाही, रात्री खूप लेट होतो झोपायला, सकाळी मग लवकर जरा लेट केलं तर चालेल का? बघा, तुम्ही 10 वाजेपर्यंत करू शकता. लहान मुलं आहेत तर मग आम्ही उठता बसता केलं तर चालेल का? बघा, लहान मुलं रडायला लागली की आपण काहीच करू शकत नाही, अशा वेळेस तुम्ही उठा, पण शक्यतो न उठण्याचा प्रयत्न करा. आणि सकाळी 12 ते 12:30 ही वेळ महाराजांच्या भिक्षेची, दत्त महाराजांच्या भिक्षेची, विश्रांतीची वेळ आहे. त्यामुळे तुम्ही यावेळेस कोणतीही सेवा करायची नाही किंवा पारायण करायचं नाही. समजा तुम्हाला जमलंच नाही आणि दुपारनंतर तुम्हाला वेळ आहे तर दुपारी तुम्ही केलं तर, म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना गुरुचरित्राचं पारायण तर घरात करायचं आहे पण काही कारणास्तव ते करू शकत नाहीत, अशा वेळेस तुम्ही करा, काही हरकत नाहीये, करा दुपारचं. फक्त याच्यात नियम जे आहेत जेवणाचे वगैरे ते सगळे तुम्हाला पाळायचे आहेत. आता नियम वगैरे, आणि सतत घरामध्ये गोमूत्र शिंपडत राहायचं आहे आपल्याला. कुठून बाहेर जाऊन आला तुम्ही, समजा बाहेर कामानिमित्त गेला, गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये सुरू आहे, बाहेर कामानिमित्त गेला, तर बघा कोणती व्यक्ती कशी आहे आपल्याला माहित नाहीये, किंवा कोणत्या स्त्रीला मासिक धर्म वगैरे आलेला आहे का ती माहित नाही, कारण गर्दीच्या ठिकाणी आपण जातो, प्रत्येकाचं धक्काबुक्की आपल्याला लागत असते. त्यामुळे घरी आल्यानंतर पहिल्यांदा वॉशरूम मध्ये जायचं, स्वच्छ आंघोळ करायची, वस्त्र परिधान करायचे, घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि मगच त्या आरती, नैवेद्य, तुम्हाला जे काही करायचंय ते करायचं. हे सगळे नियम तुम्हाला काटेकोर पाळणं गरजेचंच आहे. गुरुचरित्राचं पारायण करायचं तर हे नियम पाळणं गरजेचंच आहे. त्याच पद्धतीने नियम काय, सगळ्यात महत्वाचे नियम. आता गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे आपल्या घरामध्ये, 7 दिवस साप्ताहिक पारायण आहे, तर आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार कोणीही करता कामा नये. घरातील प्रत्येक व्यक्तीला सांगून ठेवायचं की 7 दिवस मी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे, त्यामुळे मांसाहार, धूम्रपान, मद्यपान चुकूनही करू नका, असं घरातल्या व्यक्तीला सांगायचं आहे. घरामध्ये देखील करायचं नाहीये आणि बाहेर देखील त्यांनी खायचं नाही, त्यांना खडसावून सांगायचं आहे. एवढा एक पहिला नियम आहे कडकडीत. ब्रह्मचर्याचं पालन 7 दिवस काटेकोरपणे करायचंच आहे. आता ब्रह्मचर्याचं पालन भरपूर सेवेकरी असे आहेत नवीन जोडलेले आहेत. ब्रह्मचर्य म्हणजे काय, स्त्री व पुरुष आहेत यामध्ये दोघांमध्ये कोणताही संबंध ठेवायचा नाही. त्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तिथे शक्यतो झोपण्याचा प्रयत्न करा, डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. असं म्हटलं जातं की डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्याला साक्षात दत्त महाराज दर्शन देतात आणि साक्षात्कार देखील आपल्याला होत असतो. त्यामुळे शक्यतो डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच पद्धतीने जमिनीवरती म्हणजे चटई टाकून वगैरे झोपायचं आहे, बेडवर, खुर्चीवर बसायचं नाही. त्याच पद्धतीने कोणी बघा चामड्याची चप्पल वापरतं, तर ते चामड्याची चप्पल वापरायची नाही, दुसऱ्या चप्पल तुम्ही वापरायच्या आहेत. आता खाण्याचे नियम काय, जेवणाचे काय काय नियम आहेत. शक्यतो द्विदल धान्य खायचं नाहीये. मग भाज्या कोणत्या खायच्या,
कोणत्या नाही खायच्या, या संबंधी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेन. कारण एका व्हिडिओमध्ये सांगितलं की भरपूर मोठा होतो आणि सगळ्या व्हिडिओ कोणी बघत देखील नाही. मग भाज्या अन्न जेवणाचे कोणकोणते नियम आहेत ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. फक्त एवढंच की परान्न टाळायचं आहे, परान्न घ्यायचं नाहीये. सेवेकरीच्या घरचं परान्न म्हणजे सेवेकरीच्या घरचं हे परान्न नसतं, त्याच्या घरचं चालतं, पण शक्यतो परान्न कोणाच्याच घरी घ्यायचं नाही आणि वेश मांडून जायचं नाही. जिल्ह्याच्या बाहेर शक्यतो आता प्रसंग आला आपल्याला जावंच लागलं तर जिल्हा सोडून कुठेच बाहेर जायचं नाही. आणि परान्न टाळायचं आहे, आपल्या गावची वेश ओलांडायची नाही. इतक्या छोटे छोटे नियम आहेत, अटी आहेत, त्या तुम्हाला पाळायच्याच आहेत. काळं वस्त्र परिधान करायचं नाही. काळं वस्त्र संपूर्ण साप्ताहिक काळामध्ये काळं वस्त्र परिधान करायचं नाहीये तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे, ज्यावेळेस तुम्ही बसणार आहात व पोथीचं पठण करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला आसन तर घ्यायचंच आहे, पण तुमच्या शेजारी एक आसन महाराजांसाठी, दत्त महाराजांसाठी टाकायचं आहे. कारण बघा, आपण ज्यावेळेस पारायण करत असतो त्यावेळेस साक्षात ते तिथे उपस्थित असतात, ऐकत असतात आपण कशा प्रकारे पारायण करत आहोत. त्यामुळे त्यांना बसण्यासाठी देखील आसन तुम्हाला ठेवायचं आहे. पारायण कंप्लीट झाल्यानंतर म्हणजेच बघा, कुठले कुठले अध्याय कोणते कोणते कुठल्या दिवशी वाचायचे हे देखील या ग्रंथामध्ये सगळं दिलेलं आहे बरं का तुम्हाला. म्हणजे आता मी काय करू, पोथी तर आणली, मला याच्यातले नियम अटी, ह्याच्यात सगळं नियम अटी वगैरे सगळं काही दिलेलं आहे. बघा, पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे आहे तुम्हाला. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10 ते 21 वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, पाचव्या दिवस 36 ते 38, 6वा दिवस अध्याय 39 ते अध्याय 43 आणि 7वा दिवस अध्याय 44 ते अध्याय 53 पर्यंत आपल्याला अशा पद्धतीने साप्ताहिक पारायण करायचं आहे. कोणी कोणी 1 दिवसाचं, कोणी कोणी 3 दिवसाचं देखील करतं. पण ज्यांना फक्त एका दिवसाचं पारायण करण्याची इच्छा आहे त्यांनी एका दिवसाचं कधीच घरी करू नये. त्यांनी हे पारायण आपल्या दत्त महाराजांच्या ठिकाणी, म्हणजे बघा, भरपूर लोक नरसोबाच्या वाडीला जाऊन तिथे 1 दिवसाचं पारायण करतात, दर पौर्णिमेला करतात. भरपूर लोक असे आहेत तिथे जाऊन पारायण करतात. 1 दिवसाचं असतं आणि तो 1 दिवस कधी संपून जातो, कधी आपलं पारायण होतं हे आपल्याला देखील समजत नाही. त्यामुळे 1 दिवसाचं पारायण करायचं असेल तर दत्तधामाच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे पारायण करायचं आहे. घरात एका दिवसाचं पारायण शक्यतो तुम्हाला करायचं नाहीये. आपल्या पहिल्या दिवसाचे जेवढे अध्याय तेवढे पठण करायचे. ते अध्याय पठण झाल्यानंतर महाराजांना जो काही नैवेद्य, सात्विक नैवेद्य जो घरात बनवलेला आहे तो नैवेद्य आपल्या महाराजांना दाखवायचा आहे. कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य आहे. 7 दिवस कांदा लसूण खायचा नाही. बिना कांदा लसणाचं जेवण जे तुम्ही स्वतःसाठी खाणार आहात ते जेवण महाराजांना दाखवायचं आहे. काहीच नाही, फळाचा नैवेद्य जरी दाखवला तरी देखील चालणार आहे. संध्याकाळच्या परत आरती करायची आहे. संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस तुम्ही नुसत्या साखरेचा किंवा दूध साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल, काही हरकत नाही. संध्याकाळी एकदा आरती घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे गुरुचरित्राचं पारायण पठण करायचं आहे. अजून देखील गुरुचरित्राच्या पारायणाबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. कारण बघा, गुरुचरित्र हा साधा सुद्धा ग्रंथ नसून एक दिव्य अनुभूती देणारा हा ग्रंथ आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक सेवेकऱ्याने, अशी माझी इच्छा आहे की प्रत्येक सेवेकऱ्याने गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं. बघा, भरपूर जणांना 4 जुलै ते 10 जुलैमध्ये कोणाकोणाची तारीख असेल किंवा काही अडचण असेल किंवा काही कार्य असेल तर त्यांनी अगोदर सुरुवात जरी केली, कोणत्याही गुरुवारपासून जरी सुरुवात केली तरी देखील चालेल, किंवा अगोदर ज्या दिवशी तुमच्या मनात येतं त्या दिवसापासून जरी सुरुवात केली तरी देखील चालणार आहे. त्यावेळेस वार वगैरे काही बघायचं नाही. तुमच्या मनात आले ना मला उद्यापासून पारायण करायचं तर तुम्ही उद्यापासून पारायणाला सुरुवात करा. अशा पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण प्रत्येकाने करायचं आहे. आता जेवणाचे नियम काय, परत सांगता कशी करायची, या संबंधीचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला या संबंधीची माहिती सगळी मिळून जाईल. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचली जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.